आणि हा पोटभरीचा असा हा नाश्ता म्हणजे टिफिनसाठी एकदम उपयुक्त। आता मी हे थालीपीठ पलटून घेते। वाह, काय कलर आलेला आहे। 2 काकडी घेतलेले आहेत आता, आणि या काकडीची साल नाही काढली तरी चालेल किंवा काढलात तरी काही हरकत नाही। आता मी साईडने हे याची साल काढून घेते काकडीची। मी कोथिंबीर चिरून घेणार आहे, एकदम बारीक अशी चिरा। पुदिन्याची पानं सुद्धा आपण चिरून घेऊया। लहान मुलांना देतो आहोत थालीपीठ, तर मी एकच मिरची घालत आहे। जर तुम्हाला मोठ्या माणसांना हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। हे थालीपीठ म्हणजे काकडीचं थालीपीठ जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असं हे काकडीचं थालीपीठ आहे। काकडी छानपैकी किसून घेतलेली आहे। आता मी आलं किसणीनेच किसून घेणार आहे। पुदिन्याची पानं घालत आहे, मिरची बारीक चिरलेली ती घालत आहे, कोथिंबीर घालत आहे, हे किसलेलं ओलं खोबरं आहे, अराउंड पाव वाटी असेल ते मी 1 चमचा गूळ, 2 चमचे मी रवा घालत आहे, 3 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ वापरत आहे, 2 मोठे चमचे सफेद तेल घालत आहे, थाली चवीनुसार मीठ। पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण का काकडीलाच पाणी भरपूर प्रमाणात सुटतं। तर त्याचं मिश्रण मी एकत्रित सगळं केलेलं अचूक तूप घालते आणि सगळीकडून पसरवते। जे आपण मिश्रण बनवलेलं ते हलकं हलकं असं मी प्रेस करून घेते। थोडंसं पाण्याचा हात एकदम नावाला आणि सगळीकडून असं पसरून घेते। तुम्ही केळीच्या पानावर थापलात किंवा कॉटनच्या कापडावर तुम्ही थापलात तरीही काही हरकत नाही। मी डायरेक्ट कडेने मी साजूक तूप घालत आहे। रोल केलेला तिथे सुद्धा मी साजूक तूप घालत आहे। मी झाकण ठेवते आणि मिनिटं झालेली आहे। आता आपण हे झाकण काढूया। हे थालीपीठ पलटून घेऊया एकदम अलगद। तुम्ही बघू शकता हलकंसं सोनेरी असा रंग आलेला आहे। थालीपीठ पलटून घेऊया। वाह, खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। आता थोडंसं गॅसची फ्लेम वाढवते, त्यामुळे अजून आता मी हे थालीपीठ पलटून घेते। वाह, काय कलर आलेला आहे। हे बघा एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे। वाह, हेही एकदम खरपूस असं भाजलं गेलेलं। तर मी हे थालीपीठ आता काढून घेते।